विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी आपल्या दूरदृष्टीतून राज्याच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात राज्यात 4 कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे कृषी विकासाला मोठी चालना मिळाली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या जयंतीनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव किसनराव रहम, सदस्य सर्व श्री लक्ष्मण विश्वनाथ शिंदे, मीराताई सर्जेराव कदम, खंडूजी पुंजाबा फेपाळे, प्रकाश नामदेवराव गोरडे, ऋषिकेश मोहन सांगळे, रामचंद्र नामदेव साळुंखे, साहेबराव लामखडे, बाळासाहेब गोरडे, रावसाहेब मोकळे, सचिव नानासाहेब रणशूर, सहाय्यक सचिव बाळासाहेब चांदगुडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी व व्यापारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाचं कौतुक केलं. तसेच शाश्वत शेती आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये शेतकरी दिन हा आपण मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. त्याचाच भाग म्हणून आज कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील आपण एक छोटासा कार्यक्रम घेत आहोत. मित्रांनो, शेतकरी आज जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी जर चांगला झाला तर आज बाजारपेठे फुलत असतील आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कायम असं चांगले दिवस यावेत अशी मी त्या जगन्नेत्याकडे प्रार्थना करतो. चांगला पाऊस व्हावा, चांगला कांदा पिकावा, चांगलं भुसार पिकावं आणि ह्या देशाचं नाव लौकिक व्हावा. शेतकऱ्याच्या जीवनात देखील एक चांगलं स्थैर्य उत्पन्न व्हावं अशी मी साईचरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आपण सर्वच शेतकरी आहात. आपण मोठ्या उत्साहानं कोपरगाव बाजारपेठेचं नाव लौकिक वाढवलेलं आहे. असाच नावलौकिक वाढवण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करावं. आणि आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल शेतकरी दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान. मी नवनाथ रामदास वक्ते, जेऊर कुंभारी. बाजार समितीचे आभार मानले पाहिजे, कारण आज कांद्यालाही योग्य भाव मिळतोय. 2000 ते 2500 रुपये कांदा चाललाय. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची चांगल्या प्रकारे मदत होते. पेरणीचा काळ आहे आणि वेळ नसतानाही शेतकरी हजर होत आहेत. आज सत्कार करण्यात आला कृषी दिनानिमित्त, काय सांगा? कृषी दिनानिमित्त आज शेतकऱ्यांचा इथं सत्कार केलेला आहे. तर आज खरोखर सगळ्या शेतकऱ्यांनी आता रासायनिक कडे न वळता सेंद्रिय पद्धतीने शेती करावी अशी मी शेतकऱ्यांना सर्व विनंती करतो. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली, आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी. एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज, सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.